मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका, दिवसभरात मराठवाडा पिंजून काढणार, संध्याकाळी पुण्यातही सभा घेणार, महापालिका निवडणुकीसाठी प्रचारावर जोर. ही तर करप्शन आणि कन्फ्युजनची युती. कांदिवलीतल्या सभेत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, तर ठाकरेंच्या वचननाम्याचा वाचून नामात उल्लेख करत खिल्ली. आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी दिली तरी निवडून आल्यानंतर महत्त्वाचं पद दिलं जाणार नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून स्पष्ट. अकोल्यात खासदार ओवेसींच्या सभेत राडा, ओवेसींच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपत प्रवेश, निवडणुकीसाठी नव्हे तर समाजसेवेसाठी भाजप प्रवेश केल्याचं राऊळांचं स्पष्टीकरण. आता ठरवलंय घरी बसायचं, खासदार नारायण राणेंचे राजकीय निवृत्तीचे संकेत, मुलांना नांदा सौख्यभरे म्हणत भावनिक साद, बांदा ते कणकवली राणे समर्थकांचं शक्तीप्रदर्शन. खुल्या जागा आरक्षित नाहीत, भरतीमध्ये सगळ्यांना उपलब्ध, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, एससी एसटी ओबीसी आणि ईडब्ल्यूएसही खुल्या जागेसाठी पात्र असल्याचा निर्वाळा. नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सूप वाजलं, हिंदी भाषेची सक्ती होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, तर ज्येष्ठ लेखक विश्वास पाटलांकडून मराठीच्या अनास्थेविषयी पालकांना कानपिचक्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.